चला लेग अंपायर सोनू. इक्बाल. इक्बालने काल बॉलिंग चांगली केली होती. भाऊ मात्रेकडून 5,000 रुपये इक्बालला. अच्छा. मितूला चौकारला 500 रुपये. अरे भाऊ एवढं कमी नाही रे. मिथूने जर का 6 बॉल 6 चौकार मारले तर डॉक्टर मिश्रा यांच्याकडून 6,666 रुपये दिले जाणार आहेत. मिथूने 50 मारली तर 5,000 रुपये. हो 2 चौकार आतापर्यंत श्रेयसच्या बॅट मधून आलेत. मिथूने 50 मारली तर 5,000. पण तो नाटू मारायला देईल का हा सुद्धा एक प्रश्न आहे. नाटू चान्स देईल का. 2 बॉल बाकी आहेत. 4 चेंडू 8 धावा. आणि पुन्हा एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल विपुल पाटील यांचा. थँक्यू भरत मोरे सर. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. मितेश पाटील. मितेश पाटील संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून दाखवलं पाहिजे. सर्व डोंगरपडा गावकरां आणि क्रीडाप्रेमी तुमच्यावरती खूप नजर आहे. तर मितेश पाटील यांनी जर का हाफ सेंचुरी मारली तर भाऊ मात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि आदरणीय डॉक्टर मिश्राजी यांच्याकडून लगातार 6 चौकारासाठी 6,666 रुपये लागलेले आहेत. म्हणजे 4 छक्के लागले आहेत. पुन्हा एकदा बॅकफुट एरियाने एक चांगला हिट शॉट दिसतोय श्रेयसच्या बॅट मधून. श्रेयसला थांबायचं नाही कुठेतरी. धावसंख्या 17. पुन्हा एकदा दिशा दाखवले. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येत विचार केला तर धावसंख्येत झाली ती 18. मितेश पाटिल ऑन स्ट्राइक. बड़ा प्रहार खेलने का प्रयास और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. मितेश पाटिल फैन बेस आप सुन सकते हैं ग्राउंड के चारों ओर जल्लोष. ये मितेश पाटिल के लिए सिर्फ विषय ते गंभीर आणि अंपायर सुद्धा गंभीर पाटील जी आहेत. आणि मितू आता खंबीर आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. मितेश पाटील यांनी आपली विकेट स्वस्तात घालू नका. ज्ञानेश्वर पाटील यांची इच्छा आहे संधी मिळाली ते संधीचं सोनं करून दाखवलं पाहिजे. धावफलकावर की धावा रचल्यात. 5 चेंडू 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा. दरम्यानच्या दिशेने कट केलाय. शेवटच्या क्षणावरती बॅटचं तोंड गोडलं. एक चांगलं गुड रनिंग मिळतो. यस नो यस नो यस नो. आणि मितेश पाटील वाचले. थांब रे गडा थांब. पारितोषिकाचा वर्षाव आहे. भाऊ मात्रे यांनी अर्धशतकासाठी तब्बल 5,000 रुपये आणि आदरणीय मिश्रा डॉक्टर यांच्याकडून 6,666 रुपये लागलेले आहेत लगातार 6 चौकारासाठी. धावसंख्या 24. मितेश पाटील यांचे गोल्डन शूज कृती आतमध्ये येताना दिसत होते. लक्की शूज. त्या शूजने त्यांची रनिंग खूप चांगली आहे म्हणून ते नेहमी कुठेही कोणतीही मॅच असतो ग्रीन कलर त्यांचा फेवरेट कलर आहे. स्वीप मारण्याचा प्रयत्न. सदानंद पाटील स्टँडला. चेंडू भिरगावून जातोय सीमारेषा पार. धावसंख्या 4 निबर 28. टू 28 रन ऑन बोर्ड. नावेत गोलंदाजी मारवरती. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. बरे चेंडू रे त्याला क्षेत्ररक्षण झाले का.
मितूचे शूज नाही ना ते ग्रीन वाले म्हणून मितूची रनिंग स्लो आहे म्हणून दुसऱ्या धावेचे प्रयत्न नाही करत आहेत. चला मितेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येताना बडा शॉट खेळणे का प्रयास जरूर रहेगा. मितेश पाटील मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू शकतो का आपल्या संघासाठी. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस आता फुल मजे घेतोय मॅचचा मजे घेतोय जल्लोष करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार करा धावसंख्या 3 चेंडू आणि 30 रन ऑन बोर्ड. 30 धावा झालेल्या आहेत. पंच बॉल त्या बॉलला स्विंग नाही भेटत आहे का. ओ का झालाय तर मितेश पाटील यांना दिसत नसेल. अच्छा बॅट्समॅनला श्रेयसला नाही तो ओके ओके. चला बाबू हितेन बॉल आणायचंय मागून जरा. चला श्रेयस पुन्हा एकदा स्ट्राइक वर येताना बीट होतं ना निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार करा धावसंख्या 4 चेंडू 30 रन ऑन बोर्ड. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार. मग एक रचनात्मक श्रेयस गुरव याच्या बॅटमध्ये दिसते. 5 चेंडू 34 धावा 34. भाऊ मात्र यांच्याकडून पारितोषिक लागलं होतं पण त्या पारितोषिकचं कुठेतरी मागे नाही धावत आहे मितेश. एक चांगली खेळी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून दाखवतोय आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल म्हणजे नेक्स्ट ओव्हरसाठी स्ट्राईक असेल ती श्रेयस गुरव याच्याकडेच असेल. धावसंख्येत भर होताना धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाले 35 रन ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती ठोकल्यात दोनही फलंदाज आणि संजय गोलंदाजी मारवरती. शेवटच्या षटक. चला अक्ष आकाश गरज याच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने डे नाईट लीग फॉर्मॅट टुर्नामेंट अक्ष 11 डोंगरपाडाच्या सग ज्या अक्षच्या वारंवार बुधवारपासून आपण चर्चा करतोय त्याच्या वाढदिवसाला मात्र आता 30 मिनिटं उरलेली आहेत. आणि 9 चेंडूची चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नो फ्री या नोला फ्री हिट नाहीये. फ्री हिट पाहिजे. नो फ्री हिट नाहीये. आता वाईट चेंडू यष्टीरक्षक. धावसंख्या 37. चला मितेश पाटील आणि श्रेयस गुरव 50 रनची पार्टनरशिप करू शकतात का. फुल टॉस चेंडू स्टेजच्या दिशेने टोलवलाय. निहाल आणि मयूर डीजी यांच्याकडे चेंडू मारलाय. धावसंख्येत 4 ने वर 41. एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू 41 धावा. बैट का किनारा विकेट कीपर का सहारा मिलते हुए पर किधर तो मितेश पाटिल एंड पर थ्रो करना चाहिए था. उधर डायरेक्ट हिट लगने के चांसेस ज्यादा थे पर वैसा नहीं किया. श्रेयस का विकेट मैंने वो विकेट लेने का प्रयास करते हुए नावेत. मितेश पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक वर येताना. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 42. 3 चेंडू 42 धावा. फुलटा चेंडू भिरकावून दिलाय सदन पाटील स्टँडच्या दिशेने पण चेंडू अडवला गेलेला. त्या तिकडे डीप स्क्वेअर एक मिडवेच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होते. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 चेंडू आणि 47. मितेश पाटिल और श्रेयस गुरव के बीच में 50 रन की साझेदारी देखने मिल सकती है का दर्शकों के लिए. हा शेवटचा चेंडू सर्व काही सांगून जाईल. भिरकावून दिलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण. मितेश पाटील सावकाश काही नाही करायची. 48 रनाचं आव्हान असणार आहे. एक चांगली पार्टनरशिप.
चला घाई करायची याचं बंधन असतं. धीरेंद्र पाटील गोलंदाजी मारवरती येताना. चला क्षेत्ररक्षण लावायचंय लवकर. ₹10,000. हॅट्रिकला अनिशजी यांच्याकडून ₹500. अच्छा, मॅडन ओव्हरला ₹500 आहेत. धीरेंद्र पाटील याच्या मॅडन ओव्हरला ₹500 आहेत अनिशजी यांच्याकडून. चला, ज्याच्या वाढदिवसाची आपण आतुरतेने वाट बघतो त्या वाढदिवसाच्या सोहळ्याला फक्त 25 मिनिटं उरलेली आहेत. चला, धीरेंद्र पाटील गोलंदाजी मारवरती. वाह वाह वाह, पहिला चेंडू हलक्या हाताने हाताळलाय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि नो. क्षेत्ररक्षण बाबू. नो +4. हस्तिकच्या प्रत्येक डायसाठी अनिशजी यांच्याकडून ₹100 लागलेले आहेत. जलबावाडी संघ हा सामना आतुरतेने बघत असतील. मितेश पाटीलनी जर का डाय मारून चौका अडवला तर 4 बटवायझर. आगळं वेगळं कुठेतरी पारितोषिक लागतंय. चेंडू इनटू द गॅप. धीरेंद्र पाटील यांचा कुठेतरी इकॉनॉमी खराब. धीरेंद्र पाटील याचा कुठेतरी इकॉनॉमी खराब करताना दिसतंय. क्षेत्ररक्षण कुठेतरी त्या दर्जाचं नाही. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. धीरेंद्र पाटील याचं कुठेतरी इकॉनॉमी खराब होताना दिसतंय. या गावातील 5 आणि किती धावा दिल्यात? 27. एक रेकॉर्डच तोडलेले आहेत. चला, अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 एक वेगळं पारितोषिक आलेलं आहे वरद विनायक या संघासाठी. वरद विनायक संघ जर का हा सामना जिंकला तर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून तब्बल ₹3,000 पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्या 28. वरद विनायक संघ जर का हा सामना जिंकला तर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून 3,000 आणि आदरणीय सुजित केसरी साहेब यांच्याकडून सुद्धा वरद विनायक संघ जिंकला तर 3,000. तब्बल 6,000 जिंकण्यासाठी 18 चेंडू 20 धावा क्षमता आहे डिफेन्स करण्याची. आणि पहिला चेंडू वाईट चेंडू. आकाश गरत वाईट चेंडू आधा बघा. जिंकले तर ₹6,000 सुद्धा लागलेले आहेत. उलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. अलेक्स चेंडूवर येताना एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. पोझिशन महत्वाची आहे फिल्डिंग करण्यासाठी. आणि षटकार. धीरेंद्र पाटील यांना सर्व झाले. धीरेंद्र पाटील यांच्या डायसाठी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे. 30-30 जर का वरद विनायक संघ सामना जिंकला तर सुजित केसरी साहेब आणि नयन मांगेला यांच्याकडून ₹3,000. गॅप मध्ये धीरेंद्र पाटील डाय मारण्याची संधी होती पण संधी गमावली. नवीन चेंडू सुद्धा गेला. चला, अक्षय डोंगरपाडा संघाचे व्हॉलेंटियर असतील त्यांनी लेगच्या दिशेने जायचं.
आगे से धीरू धीरू बॉल घ्यायचे धीरू आगे बॉल धीरू थँक्यू नाव आहेत मैदानाच्या आतमध्ये येताना धीरेंद्र पाटील आपण लॉंगॉनच्या दिशेने बघू शकतो मितू पाटील यांच्याकडे प्रत्येक डायसाठी एका डायसाठी 4 वटवाजत ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून लागले आणि काय मैदानाच्या आतमध्ये षटकार नावेत आणि षटकार एवढे दूर मारलाय ना का बॉल पण नाही आणू शकत ऑलरेडी बॉलची कमी आणि लवकर मॅच संपवायची आहे प्लीज लवकर मॅच संपवायची आहे चला थोडी घाई करायची आहे युट्यूब लाईव्ह वरती मॅच चालू आहेत आणि काय सामने मैदानाच्या आतमध्ये दिसते साई माऊली संघ जिंकायचं सुद्धा आहे आणि बॉल पण हरवतायत बघा जलद गती 5 चेंडू आणि 34 धावा नो बजर वाजलाय फ्री हिटचा जर का LBW ची अपडेट असती तर कुठेतरी गाडी बाद होताना दिसता हाही दिवस कुठे दूर नसेल दादा की LBW सुद्धा बॉक्स ग्रेड मध्ये येईल धावसंख्या 36 रन ऑन बोर्ड 12 चेंडू आणि 12 धावा जर का वरद विनायक संघाने 12 चेंडू मध्ये 12 धावा डिफेन्स केल्या तर सुजित केसरी साहेब आणि नयन वांगेला यांच्याकडून 3,000 रुपये तब्बल 6,000 रुपयाचा पारितोषिक लागलेले आहे 12 चेंडू मध्ये 12 धावा डिफेन्स करणं शक्य आहे आपण श्रेयसला खूप फाईंड उभे आहे स्लिप वरती येऊन उभं राहिला तरी चाललं असते एवढे फाईंड उभे आहेत हो म्हणजे हेमल भाऊसार जलद गतीने गोलंदाजी करतात म्हणून मैदानाच्या आतमध्ये काय चित्र घडतायत साई माऊली नानानानी पार्क या संघाचे खेळाडू येतात जातात येतात जातात येतात जातात येतात जातात येतात जातात एकदाचे ते जळगाववाडीवाले घरी गेले असतील आता असं चित्र कुठेतरी दिसलं धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9 चेंडू आणि 6 9 असतो असा 9 असतो कुशल गुरव कधी नाही ते त्याच्याकडे एक बॉल आला तर एक बॉल चांगला रनिंग करून अडून दाखवला खुश असेल बॉल येतात आणि यष्टीरक्षक सुद्धा चुकताना डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न हस्तिक डायसाठी पारितोषिक अनिश यांच्याकडून 100 रुपये धीरू डाय मारायची संधी 6 चेंडू 6 चेंडू आणि 3 धावा मंचाच्या दिशेने बघू शकता अमर पाटील यांचं सुद्धा मंचाच्या दिशेने आगमन झालेले आहे त्यांचं सुद्धा अक्ष लेवन डोंगरपाडा चषक मध्ये 2024 यांच्या मार्फत हार्दिक स्वागत एक अष्टपैलू खेळाडू अशी ओळख नारंगी NCC B कडून खेळताना त्यांनी कमवलेली आहे NCCA सॉरी क्षमा असावी आणि यष्टा उद्ध्वस्त श्रेयस गुरव दांडी 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 गुल डायरेक्ट स्टंप बाहेर काढला स्टंप तोडला असताना कुठेतरी नुकसान झालं असतं नशीब लाईट वाले स्टंप नाही
निर्धाव चेंडूची सांगता जरा 6,000 रुपये लागलेले आहेत सुजित केसरी नयन मांगेल यांच्याकडून. सामना जिंकला तर वरद विनायक संघ. आणि बीट होताना दिसत आहेत कुठेतरी चित्र अजूनही टाळ्यांचा जल्लोष तर नसेल डगआउट मध्ये. 3 चेंडू 2 धावा. वरद विनायक संघ क्षमता आहे. धीरेंद्र पाटील डायसाठी पारितोषिक हस्तिक याच्या डायसाठी सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. निकॅप वगैरे घालून खेळते धीरू म्हणजे संधी आली तर डायरेक्ट सोनं करून दाखवेल. आणि मितेश पाटील 4 बडवायझर लागले ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून. जलद गती जलद गती जलद गती. मितू 2 चेंडू आणि 1 धाव. म्हणजे बघा अशी परिस्थिती कुठे बनली ना तर इझिली वरद विनायक संघ जिंकून तर नाही देणार, दाखवून देताना आपली छाप कुठेतरी या स्पर्धेत स्वतःच्या स्पर्धेत सोडताना. चला 15 मिनिटं बाकी असतील बर्थडेचा केक कापण्यासाठी. दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि 4-4-5 आदरणीय मिलिंदजी यांच्याकडे कुठेतरी बॉल मारण्याचा प्रयत्न होता. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली नानाई पार्क संघ दुसरा क्वालिफाय संघ. कॉंग्रॅच्युलेशन अक्ष 11 डोंगरपाडा चषक क्वालिफाय झालेत.